अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. अगदी शाही थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा काल 25 डिसेंबर रोजी पार पडला. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कला क्षेत्रातील जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत स्वानंदी व आशिष यांनी लग्न केलं. स्वानंदीच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अशातच स्वानंदीच्या लग्नात अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनीही हजेरी लावली. सुप्रिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्वानंदीच्या लग्नातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वानंदीच्या लग्नातील धामधूम पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सुप्रिया यांनी स्वानंदी बरोबरचा तसेच तिच्या आई बरोबरचा सेल्फीही शेअर केला आहे. या व्हिडिओसह सुप्रिया यांनी कॅप्शन देत आणि आज माझ्या स्वानूचं म्हणजेच स्वानंदी टिकेकरचं लग्न थाटात पार पडलं. खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद स्वानंदी आशिष. सुखी रहा असं म्हणत दोघांना शुभाशीर्वाद दिले आहेत. सोनी मराठीवरील असं माहेर नको ग बाई या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे व स्वानंदी टिकेकर एकत्र झळकल्या होत्या. मालिकेतील या दोघींचं बॉन्डिंग साऱ्यांनाच विशेष भावलं. सुप्रिया यांनी थेट स्वानंदीच्या लग्नाला हजेरी लावत तिला आशीर्वाद दिले. फुलांनी सजलेल्या मंडपात अत्यंत पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. स्वानंदीच्या लग्नाच्या फोटोजमध्ये नववधूवराचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. स्वानंदी आशिष यांच्या लग्न सोहळ्याचे फोटोज समोर आले आहेत. यात दोघेही अत्यंत आनंदी असलेले पाहायला मिळाले. स्वानंदीने लग्नासाठी पिवळ्या रंगाची पैठणी नेसली होती. त्यावर तिने घेतलेला हिरव्या रंगाचा शेला लक्षवेधी ठरला. तर आशिषने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली. अत्यंत साधा व आकर्षक असा दोघांचा लूक प्रेक्षकांनाही विशेष भावला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.